गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवरती आपल्या वाळूज एमआयडीसीमध्ये राज्य दक्षता विभागाच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक धडाकेबाज कारवाई समोर आल्याची आपल्याला बघायला मिळते। जवळपास 35,000 किलो गॅस या ठिकाणी त्यांनी जप्त केलेला आहे। वाळूज एमआयडीसी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्तरित्या व राज्य दक्षता विभागाच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत पुरवठा विभागाचे काही अधिकारी सोबत आहेत, त्यांच्याकडून आपण या कारवाईचं स्वरूप जाणून घेणार। सर, काय सांगाल, कारवाई कधी झाली? आमच्याला प्राप्त खबरीनुसार नियंत्रक शिधावाटप संचालक नागरी पुरवठा तसेच राज्यस्तरीय पथकाचे प्रमुख माननीय श्री चंद्रकांत डांगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला आमचं पथक मुंबईहून गठीत करण्यात आलं होतं। त्या गठीत पथकामध्ये आमचे सर्व हे मुख्य निरीक्षण अधिकारी आणि सर्व स्टाफ होता आणि आम्हाला सरांकडून अशी खबर मिळाली होती की असे अवैधरित्या 2 कॅप्सूल हे गॅस टँकरचे कॅप्सूल इथं अवैधरित्या भरले जातात आणि डायरेक्टली सिलेंडरमध्ये भरल्यामुळं आणि याची चोरी केली, मुद्देमालाची चोरी केली जाते आणि त्यानिमित्त आम्ही कारवाईसाठी आलो असता सदर मुद्देमाल हा 1,26,00,000 आहे। त्याच्यामध्ये काही आम्ही व्यावसायिक सिलेंडर, एक घरगुती सिलेंडर, जवळपास 17 व्यावसायिक सिलेंडर आणि 5 किलोचे 2 सिलेंडर असे सिलेंडर्स आम्ही 26 सिलेंडर पकडलेले आहेत। काही रिकामी सिलेंडरही आहे आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली अशी कारवाई सातत्याने आम्ही पुढे सुरू ठेवणार आहोत। साधारणतः किती जणांचा स्टाफ होता सर कारवाईमध्ये? कारवाईमध्ये साधारणतः आमचा नियंत्रक शिधावाटप यांचा 13 आणि स्थानिकमध्ये सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी आणि त्यांचा 5 जणांचा स्टाफ आमच्या सोबत आहे। जवळपास 20 ते 25 जणांचा। 20 ते 25 जणांचा आहे। आम्हाला इथं सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाचाही स्टाफ आम्हाला मिळालेला आहे। बरोबर। साधारणतः सर, समजा आता सध्या या पूर्ण महाराष्ट्रामध्ये गॅस टंचाईचा सामना सर्वांना करावा लागत आहे, तर ही जी गॅस आपल्याला सापडलेल्या साठात याच्यामधून किती कुटुंबाची गरज साधारणतः भाजली असती? काय आकडा समोर येतो? साधारणतः 3,000च्या आसपास। साधारणतः आम्ही जो आकडा काढलेला आहे त्याच्यामध्ये 2,825 ते 3,000 लोकांच्या कुटुंब जवळपास याच्यामध्ये एवढा कॅप्सूल भागलेला असता, कारण 35,000 किलोच्या आसपास हा टोटल गॅस आहे। बरोबर। आणि त्यासोबतच सर, समजा आता रात्री कितीच्या सुमारास ही कारवाई झालेली आहे आपली? साधारणतः 10-10:30च्या सुमारास आमची ही कारवाई सुरू झालेली आहे आणि साधारणतः आम्ही पोलीस स्टेशनला 12-12:30च्या दरम्यान पोलिसांना कळवून पोलीस स्टेशनला आलेलो आहे। इथं म्हणजे थेट आपलं पथक जे आहे ते मुंबईहून या ठिकाणी आले? थेट पथक मुंबईहून आलेलं आहे। तर बघू शकता या ठिकाणी आपण की थेट मुंबईच्या पथकाने या ठिकाणी वाळूज महानगरमध्ये येऊन कारवाई केलेली आहे। संपूर्ण मराठवाड्यात नव्हे, महाराष्ट्रातली ही आपल्याला सर्वात मोठी कारवाई म्हणता येईल की ज्यामध्ये 1,26,00,000 माल हस्तगत केलेला आहे आणि कुठेतरी आता काळा बाजार करणाऱ्यांचे धाबेदार आणलेले आहे। सर, यानंतर कारवाईचं स्वरूप कसं असेल? समजा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा गोष्टी होण्याची शक्यता असते, आपले कारवाई स्वरूप या ठिकाणी तेच राहील? कारवाईचं स्वरूप राहील। आम्हाला जर प्राप्त माहितीनुसार आम्ही प्रत्येक ठिकाणी दक्षता पथक गठीत आहे। दक्षता पथकाच्या अनुषंगाने सगळीकडे महाराष्ट्रात कारवाई केली जाईल। सामान्य नागरिकांना गॅस टंचाईचा काळ्या बाजारात सामना करावा लागतो, त्यांना जर आपल्याला माहिती द्यायची असेल तर कशी द्यावं लागेल? सामान्य नागरिकांना घरगुती सिलेंडर सगळ्यांना मिळत आहेत, त्याच्यामध्ये कुठल्याही पुरवठ्याचा खंडित नाही आहे। व्यावसायिक सिलेंडर मध्ये पण शासनाच्या नॉर्म्सनुसार ते GR नुसार दिलेले जात आहेत। फक्त आम्हाला नागरिकांना एवढंच आवाहन करायचं आहे, आपल्याला जर अशी कुठली बाब समोर आली तर आपले संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय आणि तसेच आमच्या राज्यस्तरीय पथकाला नक्की आपण माहिती कळवाल तर आम्ही नक्की कारवाई करू। धन्यवाद। आपण बघू शकता ही होती राज्य दक्षता विभागाची कारवाई जी वाळूज एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या संयुक्तरित्या करण्यात आली, ज्यामध्ये 1,26,00,000 माल हस्तगत करण्यात आला। खरंच या कारवाईचं आता सर्व नागरिकांकडून कौतुक केलं जाते। कुठेतरी नागरिकांना किंवा हॉटेल चालकांना गॅस टंचाईचा सामना करावा लागत होता, पण आता या कारवाईमुळं कुठेतरी प्रशासन तत्पर असल्याचं आपल्या समोर येतं, प्रशासकीय अधिकारी तत्पर असल्याचं समोर येतं। धन्यवाद। आपण बघत न्यूज मराठवाडा।